crops. Okay. So what do you mean by micro propagation? कोणाला आयडिया आहे का मायक्रो प्रोपगेशन बद्दल? तुम्हाला ग्राफ्टिंग झालेलं आहे किंवा सेक्शुअली मेथड ऑफ प्रोपगेशन इन दॅट सीड प्रोपगेशन कसं केलं जातं ते झालेलं आहे. देन व्हेजिटेटिव्ह मेथड ऑफ प्रोपगेशन मध्ये ग्राफ्टिंग, बडिंग आहे, लेअरिंग आहे, कटिंग आहे. सो दिस इज ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ऑफ व्हेजिटेटिव्ह मेथड ऑफ प्रोपगेशन. ओके, that is micro propagation. So micro propagation is the production of whole plant from small section of plants such as stem, tip, node, meristem, embryo or even seed. Okay. So micro propagation ही एक व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन ची एक मेथडच आहे. त्यामध्ये फुल्ली डेव्हलप प्लांट्स तयार होतात. ओके, कशापासून तर स्टेम टिप पासून, त्याच्या नोड पासून, मेरिस्टेम पासून, एम्ब्रियो पासून किंवा सीड पासून. ओके, सो इट इज आर्टिफिशियल टेक्निक और प्रोसेस ऑफ प्रोड्यूसिंग प्लांट्स व्हेजिटेटिव्हली थ्रू टिश्यू कल्चर और सेल कल्चर. ओके, और सिम्पली जर म्हणायचं झालं तर इट इज असेक्शुअल मेथड ऑफ प्रोपगेशन युज्ड इन प्लांट्स. ओके, so micropropagation refers to the in vitro multiplication and or regeneration of plant material under aseptic and controlled environmental conditions to produce thousands or millions of plants for transfer to the field. Okay, so micropropagation जे आहे ते in vitro multiplication किंवा रिजनरेशन ऑफ प्लांट मटेरियल अंडर असेप्टिक. ओके, इन विट्रो म्हणजे काय, कोणाला माहित आहे का? In vitro means in lab condition. Okay, within test tubes or within in laboratory conditions. Okay, so micropropagation हे within test tube मध्ये केलं जातं किंवा in vitro multiplication and or regeneration of plant material under aseptic. Okay, so aseptic म्हणजे काय, कोणाला माहित आहे का aseptic म्हणजे? नाही माहित का? असेप्टिक कधी ऐकलं नाही का? मायक्रो ऑर्गॅनिझम नसतील. काय काय? हॅलो, जिथे मायक्रो ऑर्गॅनिझम नसतील म्हणजे जिथे वाढवणार ना मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके ओके ओके, असेप्टिक म्हणजे फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, अशा ठिकाणी आपण ते ग्रो करायचे आहेत. and control environmental conditions to produce thousands or millions of plants for transfer to the field. Okay, so this micro propagation basically what happen, minute size plant cells or tissue taking and it's grown in culture media under sterilized condition to produce plants in numerous quantity. Okay, so यामध्ये मायक्रो प्रोपगेशन मध्ये एकदम मायन्यूट पार्ट, ओके, प्लांटचा मायन्यूट पार्ट. ओके, त्यामध्ये स्टेम ट्यूब तुम्हाला तुम्ही पाहिलं असेल किंवा नोड जे आहे, मेरिस्टेम आहे, एम्ब्रियो किंवा सीड, हे जे पार्ट्स आहेत ते एकदम मायन्यूट पार्ट्स आहेत. ओके, सो ते मायन्यूट पार्ट्स हे त्यामध्ये घेतले जातात आणि त्याचे किंवा टिश्यू घेतले जातात आणि हे टिश्यू जे आहेत ते कल्चर मीडियामध्ये ग्रो केले जातात अंडर स्टरिलाइज कंडिशन टू प्रोड्यूस इन न्यूमरस क्वांटिटी. ओके, सो मायक्रो प्रोपगेशन काय आहे ते तुम्हाला थोडंफार कळलं असेल, त्यावरून आयडिया आली असेल की मायक्रो प्रोपगेशन नेमकं काय आहे. तर मायक्रो प्रोपगेशन कॅन ऑल्सो बी सेड ॲज मोड ऑफ क्लोनल प्रोपगेशन बिकॉज ऑल द प्लांट्स विच आर प्रोड्यूस थ्रू दिस मेथड्स अँड एक्सप्लांट्स इज स्टार्टिंग मटेरियल ऑफ मायक्रो प्रोपगेशन. ओके, मायक्रो प्रोपगेशन मध्ये एक्सप्लांट जे आहे, ओके, एक्सप्लांट म्हणजे माहिती आहे का? So this explants is the starting material of micro propagation and its need to have totipotency. So explant is a cell. Okay, explant is a cell, tissue or organ or piece of cell which has been transferred from animal or plants to a nutrient medium. Okay, explant काय आहे तर explant हे एक टिश्यू आहे किंवा piece of tissue आहे, organ आहे,
ते ट्रान्सफर एखाद्या न्यूट्रिएंट मीडियम मध्ये करायचं फॉर ग्रोविंग, ओके, अँड डेव्हलप इन टू न्यू प्लांट्स. तो हे एक्सप्लांट आहे अँड हॅव्हिंग एक्सप्लांट्स हॅव्हिंग दी टोटिपोटेन्सी. ओके, सो टोटिपोटेन्सी means it's have ability or capacity of cell to regenerate whole new plant. ओके, टोटिपोटेन्सी म्हणजे त्या एक्सप्लांट मध्ये एबिलिटी असायला पाहिजे की ते न्यू प्लांट जनरेट करेल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी डेफिनेशन अँड मीनिंग ऑफ मायक्रो प्रोपोगेशन. सो त्यामध्ये आपण आता मेथड्स ऑफ मायक्रो प्रोपोगेशन बघणार आहोत. तो तुम्हाला माहित आहेत का कोणकोणत्या मेथड्स आहेत मायक्रो प्रोपोगेशनच्या? हा बोला. टिश्यू कल्चर मेथड कसले? टिश्यू कल्चर मेथड सुद्धा एक मायक्रो प्रोपोगेशनचाच पार्ट आहे. पण मेजर मेथड्स किंवा मेन मेथड्स आहेत मायक्रो प्रोपोगेशनच्या, त्या तुम्ही ऐकलेत का किंवा तुम्ही आधी कधी बाहेर शिकलात का? सो दिस इज द मेथड्स ऑफ मायक्रो प्रोपोगेशन. ओके, मेरिस्टेम टिप कल्चर, कॅलस कल्चर, सस्पेन्शन कल्चर, embryo culture, protoplast culture, ovule culture, anchor culture and cell culture. Okay, so cell culture and suspension culture is same. Okay, तुम्हाला जे हा जो कोर्स आहे हे फक्त एक आता जस्ट टॉपिक आहे, पण मायक्रो प्रोपोगेशनचा एक कोर्स तुम्हाला पुढे, आता हे तुमचं फर्स्ट सेमिस्टर आहे, तो तुम्हाला पुढे फिफ्थ सेमला किंवा फोर्थ सेमला वगैरे मायक्रो प्रोपोगेशनचा कोर्स होईल. त्यामध्ये तुम्हाला डिटेल्स मध्ये शिकता येईल. पण जस्ट आपण मेरिस्टेम टिप कल्चर काय आहे किंवा कॅलस टिप कल्चर काय आहे, ह्या ज्या मेथड्स आहेत आपल्या, त्या तुम्हाला जस्ट आपण बघणार आहोत. सो फर्स्ट वन इज मेरिस्टेम टिप कल्चर. Okay, so in this meristem tip culture, the meristem and few leaf primordia are placed into the nutrient growing media and elongated rooted platelets in produce after some weeks, which is transferred into the soil where it has attached considerable height. And meristem tip culture or meristem culture is produced disease-free plant by these methods. The rapid multiplication of various herbaceous fruit plants is possible. सो मेरिस्टेम जे आहे, आपण ह्या स्लाइड मध्ये मेरिस्टेम कसं चूज करायचं किंवा त्याचं जे क्रायटेरिया आहे तो मी पुढे मी मेन्शन केलेला आहे. पण मेरिस्टेम टिप कल्चर जे आहे त्याचं मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट काय आहे, तर ते व्हायरस फ्री प्लांट प्रोड्यूस करतं. ओके, हा एक त्याचा मेजर ऍडव्हान्टेज आहे. आणि तुमच्या मिड टर्म एक्झामच्या दृष्टीने दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की असं विचारलं जाऊ शकतं की मेरिस्टेम टिप कल्चर हे व्हायरस फ्री प्लांट प्रोड्यूस करण्यासाठी यूज केलं जातं. सो मेरिस्टेम टिप कल्चर जे आहे त्याचा रोल हा आहे की प्रोड्यूस व्हायरस फ्री प्लांट. आणि हे जे मेरिस्टेम टिप कल्चर आहे ते फ्रूट क्रॉप्स मध्ये जे हर्बेशियस फ्रूट क्रॉप्स आहेत, फॉर एक्झाम्पल बनाना, ओके, बनाना किंवा पाइनएपल आहे. सो इन दिस क्रॉप्स दी मेरिस्टेम टिप कल्चर जे आहे ते कमर्शियली यूज केलं जातं. ओके, देन सेकंड वन आहे कॅलस कल्चर. सो कॅलस इज द मास ऑफ अनडिफरन्शिएटेड पॅरेन्चिमॅटस सेल. ओके, कॅलस मीन्स इज मास ऑफ अनडिफरन्शिएटेड पॅरेन्चिमॅटस सेल. तुम्हाला ह्या ज्या मेथड्स आहेत त्यामध्ये कॅलस म्हणजे काय ते विचारलं जाऊ शकतं एक्झामला. सो बी अवेअर ऑफ दॅट. आणि तुम्हाला ह्या डेफिनेशन्स माहीत असले पाहिजे. कॅलस इज अ mass of undifferentiated parenchymatous cells when living plant tissue is placed in an artificial growing medium with other favorable condition called is formed. Callus is formed. The growth of callus varies with the endogenous level of auxins and cytokinins manipulated in culture medium. Okay, so callus culture मध्ये काय तर callus हे undifferentiated mass of parenchymatous cells. ओके, ते घ्यायचं आहे आणि न्यूट्रिएंट मीडियम मध्ये जे पीजीआरस आहेत, जे ग्रोथ प्रोमोटिंग सबस्टन्स आहेत, ते त्यामध्ये ते इन्सर्ट करायचं आहे किंवा प्लेस करायचं आहे.
आणि त्यामध्ये ऑक्झिन्स किंवा सायटोकाइन्स जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये ते डीप करायचं आहे आणि त्यानंतरला आपण पुढे प्रोसिजर बघणार आहोत की ऍक्च्युअल मायक्रो प्रोपगेशन कसं केलं जातं. ओके, सो दिस इज अनदर मेथड ऑफ मायक्रो प्रोपगेशन. देन सस्पेन्शन कल्चर or cell culture. Okay, so in that suspension culture or cell culture, cell suspension culture refers to cell or group of cells dispersed and growing in an aerated culture medium. So it is a type of culture in which single cell or small aggregates of cell multiply while suspended in originated liquid medium. ओके, यामध्ये प्लांटची जी सेल आहे ती सेल घ्यायचं आहे फॉर ग्रोईंग मीडियम अँड ते न्यूट्रिएंट मीडियम मध्ये प्लेस करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये शूट फॉर्मेशन रूट फॉर्मेशन होणार आहे, ते गार्डनिंग करायचं आहे आणि त्यानंतरला ते मेन फील्ड वरती ग्रो करायचं आहे. So in that cell culture, the culture medium includes a complete range of ingredients like inorganic salts, sucrose and vitamins, and balanced dose of hormones. So cytokinins induce adventitious bursts in kiwi fruit in a suspension culture for about a week. So kiwi fruit जर तुम्ही पाहिलं असेल तर किवी फ्रूट मध्ये हे सेल कल्चर किंवा सस्पेन्शन कल्चर जे आहे ते कमर्शियली युटिलाइज केलं जातं आणि त्यामध्ये सायटोकाइन्स जे पीजीआर आहे ग्रोथ प्रमोटिंग सबस्टन्स आहे ते यूज केलं जातं. Then embryo culture. So in embryo culture, the embryo is excised and placed. The embryo is excised and placed into a culture medium with proper nutrient in aseptic conditions. It is cheap and quick and optimum growth of the embryo. The culture medium is changed 2 to 3 times. ओके, यामध्ये एम्ब्रियो कल्चर मध्ये एम्ब्रियो घ्यायचा आहे, सीड मधून एम्ब्रियो घ्यायचा आहे आणि तो कल्चर मीडियम मध्ये असेप्टिक कंडिशन मध्ये ठेवायचा आहे. अँड एम्ब्रियो कल्चरचं रोल काय आहे? टू ऑब्टेन क्विक अँड ऑप्टिमम ग्रोथ ऑफ एम्ब्रियो. दी कल्चर मीडियम इज चेंज 2 to 3 टाइम्स. ओके, त्याच्या क्विक आणि ऑप्टिमम ग्रोथ साठी हे जे कल्चर मीडियम आहे ते 2 ते 3 वेळा आपल्याला चेंज करायचं आहे. ओके, म्हणजे सबकल्चर करायचं आहे. So when embryo has grown into a platelet, it is transferred to soil, and it is particularly important for the production of interspecific and intergeneric hybrids and to overcome the embryo abortion. Okay, embryo abortion मुळे काय होतं तर सीड प्रॉपर प्रोड्यूस होत नाही. तो आपल्याला हे एम्ब्रियो कल्चर जे आहे ते आपल्याला हेल्पफुल आहे. Then protoplast culture. So protoplast of plant cell can be isolated with the help of all degrading enzymes and grown in suitable culture medium in a controlled condition for regeneration of plantlet. Under suitable conditions, the protoplast develops a cell wall followed by an increasing in cell division and differentiation and grows into a new plant. The protoplast. Hello? मोबाईल तुमचे सायलेंट ठेवा बरं. Okay, so in that protoplast culture, the first culture in liquid medium at 25 to 28 degrees Celsius with light intensity 100 to 500 lux, and after undergoing substantial cell division, they are transferred into solid medium, congenial or morphogenesis. So बऱ्याचशा horticultural crops मध्ये protoplast culture हे commonly use केलं जातं. Then
Ovial culture. So ovial culture, it is an elegant experimental system by which ovules are aseptically isolated from the ovary. Okay. So ovial culture मध्ये काय आहे तर ओव्हरी मधून ओव्यूल हे एक्सट्रॅक्ट केलं जातं आणि ते न्यूट्रिएंट मीडियम मध्ये आयसोलेट केलं जातं. ओके. सो इट इज elegant experimental system by which ovules are aseptically isolated from the ovary and are grown aseptically on chemically defined nutrient medium under control condition. सो यामध्ये ओव्हरी मधून ओव्ह्यूल जे आहे ते एक्सट्रॅक्ट केल्याच्या नंतर ते न्यूट्रिएंट मीडियम मध्ये ट्रान्सफर केलं जातं. असेप्टिक जे असेप्टिकली केमिकली डिफाईन्ड न्यूट्रिएंट मीडियम आहे त्यामध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि अंडर कंट्रोल कंडिशन मध्ये ते ग्रो केलं जातं. So next one method is anther culture. So it is artificial technique by which the developed anther at a precise and critical stage are excised aseptically from unopened flower bud. Okay, so anther culture मध्ये unopened flower bud मधून हे जे anther आहे ते आपण घ्यायचे आहेत and a culture on a nutrient medium where the microspores within the culture anther develop into callus tissue or embryos that gives rise to haploid plantlets either through organogenesis or embryogenesis. ओके. सो एंथर कल्चर मध्ये कॉमनली लक्षात ठेवायचं की प्लांट्स मधून एंथर हे घ्यायचे आहेत आणि ते न्यूट्रिएंट मीडियम मध्ये ठेवायचे आहेत असेप्टिक कंडिशन्स मध्ये आणि ते ग्रो करायचे आहेत. सो ह्या मेथड्स आहेत मेरिस्टेम टिप कल्चर, कॅलस कल्चर, सस्पेन्शन कल्चर, एम्ब्रियो कल्चर, प्रोटोप्लास्ट कल्चर, ओव्ह्यूल कल्चर अँड एंथर कल्चर. ओके. सो आपण स्टेप्स बघणार आहोत मायक्रो प्रोपगेशनच्या. सो त्या मायक्रो प्रोपगेशन मध्ये जवळपास 4 ते 5 स्टेप्स आहेत. ओके. 4 ते 5 स्टेप्स मध्ये काही प्लांट्स मध्ये किंवा कधी कधी आपण 4च स्टेप्स फॉलो करतो किंवा कधी कधी आपण 5 स्टेप पर्यंत सुद्धा जातो. ओके. सो स्टेज 1 किंवा स्टेप 1 किंवा स्टेज 1 आपण त्याला म्हणू शकतो. सो स्टेज 0 दॅट इज प्रिपरेटरी और प्रिपरेटिव्ह स्टेज. ओके. सो त्यामध्ये मदर प्लांट सिलेक्शन आहे आणि प्रिपरेशन आहे. ओके. सो या स्टेज फर्स्ट मध्ये सुटेबल एक्सप्लांट इज टेकन. ओके. सुटेबल एक्सप्लांट घ्यायचा आहे. इट मीन्स दी एक्सप्लांट शुड बी डिसीज फ्री and it should have meristematic tissue, means the tissue should have active dividing tissue. So after selection of suitable explant, okay, हा जी फर्स्ट स्टेज आहे त्यामध्ये आपल्याला एक्सप्लांट घ्यायचा आहे. ओके. सो एक्सप्लांट घेताना ते डिसीज फ्री असलं पाहिजे, पेस्ट फ्री असलं पाहिजे, व्हायरस फ्री असलं पाहिजे. ओके. आणि मेरिस्टेमॅटिक जे टिश्यू आहेत ते मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणजे काय तर ते ऍक्टिव्ह डिवायडिंग टिश्यू असतात. ओके. मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणजे काय तर ते ऍक्टिव्ह डिवायडिंग टिश्यू. तो हे एक्सप्लांट आपण घेणार आहोत ते सरफेस स्टरलाइज करायचं आहे बाय वॉशिंग इट और ऑल्सो विथ द हेल्प ऑफ केमिकल स्टरिलंट्स. आफ्टर द सरफेस स्टरिलायझेशन एक्सप्लांट्स kept in culture media. Okay. So it contain all the macro and micro elements or nutrients to provide nutrition to the explant to the growth. Okay. So हे एक्सप्लांट घेतल्याच्या नंतर ते सरफेस स्टरिलाइज करायचं आहे बाय वॉशिंग और केमिकल स्टरिलंट्स. त्यानंतर हे कल्चर मीडिया आहे ते कल्चर मीडिया मध्ये ते एक्सप्लांट पुट करायचं आहे, ठेवायचं आहे. आणि कल्चर मीडिया मध्ये मॅक्रो आणि मायक्रो एलिमेंट्स असतात त्याच्या फॉर प्रोव्हाइड न्यूट्रिशन अँड इट्स फॉर इट्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सो ही फर्स्ट स्टेज आहे त्याला आपण प्रिपरेटिव्ह स्टेज म्हणतो. ओके. देन सो इनिशिएशन ऑफ कल्चर्स अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ असेप्टिक कंडिशन. सो प्रिपरेटरी स्टेज जी आहे त्यामध्ये मदर प्लांट सिलेक्शन आणि प्रिपरेशन आहे आणि स्टेज फर्स्ट आहे ती इनिशिएशन ऑफ कल्चर्स. त्यामध्ये आपण कसे इनिशिएट करायचं आहे ते पाहिलेलं आहे. ओके. सो त्यामध्ये सरफेस स्टरिलायझेशन करायचं आहे
पाण्याने किंवा केमिकल स्टरलायझेशन करायचं आहे. देन ते जे एक्सप्लांट आहे ते कल्चर मीडियामध्ये ठेवायचं आहे. त्यामध्ये मॅक्रो आणि मायक्रो एलिमेंट्स आहेत. देन स्टेज 2, multiplication of propagules. Okay, so multiplication will be transferred into proliferative media, which will result multiplication of shoot from the explant. Okay, so multiplication of propagules मध्ये हे जे explant आहे ते proliferating media मध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि त्यामध्ये शूट फॉर्मेशन होणार आहे. ओके, सो ह्या सेकंड स्टेज मध्ये शूट फॉर्मेशन टेक्स प्लेस होतं आणि ह्या स्टेजला आपण मल्टिप्लिकेशन स्टेज सुद्धा म्हणू शकतो. देन स्टेज 3, रूटिंग ऑफ शूट्स और ग्रोथ अँड रूटिंग ऑफ प्रोपेगल्स. ओके, सो रूटिंग ऑफ शूट्स म्हणजे तुम्हाला स्टेज 3 वरून कळलं असेल की रूटिंग ऑफ शूट्स म्हणजे काय. तर शूट्स जे आहेत त्यांना रूटिंग होतं. Okay, so shoots which are obtained in second stage, the first will be separated and then putting to the rooting media and it will be leave to rooting of the shoot. Okay, हे जे सेकंड स्टेज मध्ये शूट फॉर्मेशन झालेलं आहे त्यानंतरला ते ट्रान्सफर करायचं आहे रूटिंग मीडिया मध्ये. ओके, सो रूटिंग मीडिया मध्ये रूटिंग टेक्स प्लेस होतं आणि ह्या सेकंड जी थर्ड स्टेज आहे त्याला आपण रूटिंग स्टेज सुद्धा म्हणतो. देन रूटिंग टेक्स प्लेस झाल्याच्या नंतर ते फोर्थ स्टेज म्हणजे ट्रान्सप्लांटेशन किंवा आपण त्याला हार्डनिंग अँड ट्रान्सफर टू द फील्ड. ओके, ट्रान्सप्लांटेशन म्हणतो किंवा त्याला आपण हार्डनिंग स्टेज सुद्धा म्हणतो. सो ह्या स्टेज मध्ये काय होतं तर प्लांटलेट्स विच विल हॅव कम्प्लीट सिस्टम और व्हॅस्क्युलर सिस्टम कन्सिस्ट शूट्स एज वेल एज रूट्स. सो इन हार्वेस्टिंग स्टेज और ट्रान्सप्लांटिंग स्टेज, हार्डनिंग स्टेज done is plantlets are shifted in sterile soil or any other artificial media and are kept in growth chamber where they are provide conditions, external factors like light, temperature, humidity, light intensity for suitable growth of the plant, and all will be happens in still sterilized condition. ओके, हे जे आपण हार्डनिंग साठी ठेवत असतो किंवा ट्रान्सप्लांटिंग करत असतो, ट्रान्सप्लांटेशन करत असतो तेव्हा आपण शूट आणि रूट फॉर्मेशन झाल्याच्या नंतर हे आपल्याला हार्डनिंग करायचं आहे किंवा ट्रान्सप्लांट करायचं आहे. ओके, सो हे जे प्लांटलेट्स आहे ते आपल्याला स्टराईल सॉइल किंवा आर्टिफिशियल मीडिया जे आहे, कोणती आर्टिफिशियल मीडिया आहे त्यामध्ये आपण ठेवू शकतो, पण ते ग्रोथ चेंबर मध्ये असायला पाहिजे. ओके, ग्रोथ चेंबर मध्ये ठेवल्यामुळे त्याला आपल्याला इन्व्हायरमेंटल ज्या कंडिशन्स आहेत त्या आपण प्रोव्हाइड करू शकतो आणि एक्सटर्नल फॅक्टर्स लाईक लाईट आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे, टेम्परेचर आहे, लाईट इंटेन्सिटी आहे. ओके, हे त्या एक्सप्लांटच्या किंवा प्लांटलेट्सच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे. So after growing in growth chamber, after some times the plantlets are ready to be shifted to the main field. Okay, हे ग्रोथ चेंबर मध्ये ग्रो झाल्यानंतर ते आपल्याला मेन फील्ड मध्ये ट्रान्सफर करायचं आहे. ओके, सो काही दिवसांनी ते प्लांटलेट्स जे आहे ते शिफ्ट करायचं आहे मेन फील्ड मध्ये. अँड समटाइम्स ह्यामध्ये कसं होतं माहिती का, जी तिसरी आणि जी चौथी स्टेज आहे ओके ते कंबाईन केलं जातं and it can be set as rooting and harvesting stage or hardening stage. ओके, यामध्ये रूटिंग आणि शूट फॉर्मेशन जे आहे ते एकाच कंडिशन मध्ये घेतलं जातं आणि त्यानंतरला हार्डनिंग किंवा आपण ट्रान्सप्लांट करू शकतो आणि तिसरी स्टेज जी आहे ती आपल्याला स्किप करावी लागते. सो यामध्ये प्रिपरेटिव्ह स्टेज आहे, देन इनिशिएशन ऑफ कल्चर आहे, देन मल्टिप्लिकेशन ऑफ प्रोपेगल्स आणि रूटिंग जे आहे ते एका याच्यामध्येच होतं आणि देन हार्डनिंग और ट्रान्सप्लांटिंग, अशा मग 4 स्टेज फक्त होतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द प्रोसिजर ऑफ मायक्रो प्रोपगेशन. देन हिअर मी तुम्हाला फोटोग्राफ्स किंवा पिक्चर्स डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे हे स्टेजेस ऑफ मायक्रो प्रोपगेशन. ओके, सो ही स्टेज फर्स्ट आहे. ओके, तुम्हाला दिसत असेल. सो स्क्रीन विजिबल आहे ना तुम्हाला स्क्रीन? हो सर. हा, तर हे बघा इथे तुम्हाला फर्स्ट जे दिसत आहे त्यामध्ये प्रिपरेटरी स्टेज आहे ती, त्यामध्ये हे एक्सप्लांट दिसत आहे तुम्हाला. ओके, सो एक्सप्लांट आहे ते कल्चर मीडिया मध्ये घेतलेलं आहे.
आणि ते जे एक्सप्लांट आहे ते कसं असलं पाहिजे, एक्सप्लांट जे आपण घेतो ते कसं असायला पाहिजे, ते डिसीज फ्री असलं पाहिजे, पेस्ट फ्री असलं पाहिजे, ओके, अँड व्हायरस फ्री असलं पाहिजे. ओके, त्यासाठी आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू घ्यायचे आहे. मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणजे काय, तर ऍक्टिव्ह डिवायडिंग टिश्यू. आणि त्यानंतरला सरफेस स्टरिलाइज करायचे आहेत बाय वॉशिंग ऑर केमिकल स्टरिलायझर. देन कल्चर मीडियामध्ये ठेवायचं. त्या कल्चर मीडियामध्ये मॅक्रो आणि मायक्रो एलिमेंट्स आहेत जे प्रोव्हाइड न्यूट्रिशन. देन इथे तुम्हाला थर्ड दिसत आहे ते मल्टिप्लिकेशन आहे. ओके, सो मल्टिप्लिकेशन मध्ये प्रोलिफरेटिंग मीडिया जे आहे त्यामध्ये आपल्याला मल्टिप्लाय करायचे आहेत. ओके, तिथे शूट फॉर्मेशन होतं. देन शूट फॉर्मेशन झाल्याच्या नंतरला आपल्याला ते रूटिंग मीडियामध्ये ठेवायचं आहे. त्यामध्ये शूट फॉर्मेशन आणि रूट फॉर्मेशन, ते हे जे ब्लॅक कलर मध्ये दिसत आहे. ओके, सो हे रूट फॉर्मेशन झालेलं आहे. आणि हे जे त्यानंतरला हे जे शेवटला जे दिसत आहे, ओके, ते आपल्याला ऍक्लिमॅटायझेशन अँड ट्रान्सप्लांट. सो अंडर कंट्रोल कंडिशन मध्ये हे ऍक्लिमॅटाइज करायचं आहे. अशा प्रकारे ही स्टेज आहे मायक्रो प्रोपगेशनची. ठीक आहे. देन इथे सुद्धा तुम्हाला दिसत असेल की कल्चर इनिशिएशन आहे, देन शूट इंडक्शन कसं फॉर्मेशन झालेलं आहे, देन शूट मल्टिप्लिकेशन. ओके, मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, तर सेपरेशन करायचं आहे. ओके, हे जो एकदम गर्दी झालेली आहे ते सेपरेट करायचे आहे. देन शूट इलॉंगेशन. ओके, सेल इलॉंगेशन आहे. देन रूटिंग टेक्स्ट झालेलं दिसत आहे तुम्हाला. देन इथे कम्प्लीट प्लांट दिसत आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये. ते ऍक्लिमॅटाइज करायचं आहे किंवा हार्डनिंग करायचं आहे. आणि हार्डनिंग केल्याच्या नंतरला मेन फील्ड मध्ये ते ग्रो करायचं आहे. अशा प्रकारे मायक्रो प्रोपगेशन केलं जातं. इथे तुम्हाला दिसत असेल की मेरिस्टेम अँड शूट टिप कल्चर. ओके, so in this apical meristem, okay, meristem and shoot tip culture. So how to remove the explant from the plant. So meristem and in this shoot tip culture, the apical meristem, this is apical meristem, present extreme tip of the stem. Okay, so हे जे apical meristem आहे ते झाडाच्या एक वरच्या शेंड्याला प्रेझेंट असतं. So apical meristem is mainly a dome of tissue. हे जे apical meristem आहे, so it is mainly dome of tissue having size, किती आहे size, 0.1 mm diameter and 0.25 to 0.3 mm in length. ठीक आहे, असं जे मेरिस्टेम आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. When we taking apical meristem along with 2 to 3 leaf primordia, जेव्हा आपण अपायकल मेरिस्टेम घेणार आहोत तेव्हा त्याला 2 ते 3 लीफ प्रायमोर्डिया असायला पाहिजे. लीफ प्रायमोर्डिया म्हणजे काय, न्यू लीव्स और न्यू जे आपल्याला नवीन जे लीफ तयार होत असतात त्याला आपण लीफ प्रायमोर्डिया म्हणतो. ओके, सो लीफ प्रायमोर्डिया इज अ सेल विच विल इव्हेंच्युअली टर्निंग इनटू न्यू लीव्स. ओके, ज्याच्यापासून ज्या सेल्स आहेत त्याच्यापासून न्यू लीव्स तयार होतात त्याला आपण लीफ प्रायमोर्डिया म्हणतो. तो जे शूट टिप मेरिस्टेम जे आहे त्याची तो डोम शेप मध्ये असतो आणि त्याचं जे डायमीटर आहे तो 0.1 mm डायमीटर आणि जी लेंथ आहे ती 0.25 to 0.3 mm इन लेंथ असायला पाहिजे. ओके, आणि मेरिस्टेम जे आहे त्याला 2 ते 3 लीफ प्रायमोर्डिया. लीफ प्रायमोर्डिया म्हणजे काय, सेल्स विच विल इव्हेंच्युअली टर्निंग इनटू न्यू लीव्स. जे सेल्स आहेत त्या पुढे जाऊन ते लीव्स मध्ये कन्वर्ट होणार आहेत असे लीफ प्रायमोर्डिया घ्यायचे आहेत. त्यानंतर जे एक्सप्लांट घेतो आपण ते एक्सप्लांट शूट अपायकल मेरिस्टेम और शूट अपेक्स ते व्ही शेप असायला पाहिजे.
ओके, व्ही शेप घ्यायचा आहे एक्सप्लांट अँड व्ही शेप कट इज टेकन ऑफ 0.3 to 0.5 mm deep. तो जे आपण एक्सप्लांट घेणार आहोत ते व्ही शेप असायला पाहिजे आणि 0.3 to 0.5 mm डीप कट हा घ्यायचा आहे. सो अशा प्रकारे मेरिस्टेम किंवा टिप कल्चर आपण शूट टिप घेत असतो. देन फॅक्टर्स अफेक्टिंग एस्टॅब्लिशमेंट. स्टेज फर्स्ट जी आहे आपली प्रिपरेटिव्ह स्टेज, त्यामध्ये कोणते फॅक्टर महत्वाचे आहेत तर एक्सप्लांट साइज फॉर इन विट्रो मायक्रो प्रोपगेशन, लार्ज एक्सप्लांट्स ऑफ 2 cm लेंथ. इन विट्रो मायक्रो प्रोपगेशन जे आहे त्यामध्ये carefully select the size of explant for the micropropagation. For example, in vitro micropropagation mainly shoot apex along with 2 to 3 leaf primordia, and for obtaining disease-free or virus-free plant, meristem is used. In that apical meristem should not have leaf primordia. एक्सप्लांट जेव्हा घेणार असतो आपण तेव्हा त्याला लीफ प्रायमोर्डियाची गरज आहे, पण आपण जेव्हा मेरिस्टेम टिप कल्चर घेत असतो किंवा मेरिस्टेम टिप घेत असतो तेव्हा त्याला लीफ प्रायमोर्डिया असायलाच पाहिजे असं काही नाही. तो डिसीज फ्री आणि व्हायरस फ्री प्लांट प्रोड्यूस करण्यासाठी आपण मेरिस्टेम घेत असतो आणि त्याची मेरिस्टेम टिप ऑफ अबाउट 0.2 to 0.5 in length. Okay, so this is criteria. Then season. So सीझन कसा असला पाहिजे किंवा ऑप्टिमम सीझन काय आहे तर फॉर टाइम पिरियड इज ऑल्सो नेसेसरी व्हेन यू सिलेक्ट दी एक्सप्लांट. आपण जेव्हा हे मेरिस्टेम घेणार आहोत किंवा शूट टिप घेणार आहोत तर टाइम पिरियड सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, प्लांट शूड सिलेक्ट ड्युरिंग डॉर्मन्सी पिरियड विल नॉट ग्रो. जेव्हा झाडामध्ये डॉर्मन्सी पिरियड असते, रेस्टिंग पिरियड जेव्हा झाडाचा चालू असतो तेव्हा जर एक्सप्लांट घेतला आपण तर ते काही उपयोगाचं नाहीये. सो जेव्हा डॉर्मन्सी पिरियड नसेल, जेव्हा सॅप फ्लोविंग कंडिशन असतील झाडामध्ये तेव्हा आपण एक्सप्लांट घ्यायचा आहे. तेव्हा तर सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्त आहेत. अँड प्लांट शूड सिलेक्ट व्हेन ऍक्टिव्हली ग्रोविंग पिरियड. आणि ते जेव्हा ऍक्टिव्ह ग्रोविंग पिरियड मध्ये असेल, जेव्हा डॉर्मन्सी झाडामध्ये नसेल, अशा वेळी आपण ते एक्सप्लांट घ्यायचं आहे. देन ग्रोथ मीडिया. So Murashige and Stube, that is MS medium म्हणतो आपण त्याला, is most favored. In that low concentration of cytokinin and auxins may be required. So cytokinin and auxins, these are growth regulators, are added because sometimes endogenous hormones which produce hormones inside the plants, they are not sufficient for the growth and development of plant. So बऱ्याचशा झाडामध्ये हे endogenous hormones जे आहेत ते प्रोड्यूस होत असतात, पण ते प्रोड्यूस होत असतात पण ते तेवढे इम्पॉर्टंट नाही ठरत. त्यामुळं आपल्याला जे कॉन्सन्ट्रेशन आहे ऑक्सिन्स, आर्टिफिशियल जे कॉन्सन्ट्रेशन आहे सायटोकायनिन्सचं किंवा ऑक्सिन्सचं, ते आपल्याला रिक्वायर्ड करावं लागतं, त्यांना प्रोव्हाइड करावं लागतं. त्यामुळं जे झाडाची जी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट जी आहे ती प्रॉपर होत असते मग. Okay, so cytokinins and auxins, these are growth regulators and are added because sometimes endogenous hormones which produce hormones inside the plants, they are not sufficient. जे plants endogenous hormones produce करतात ते sufficient नसतात त्याच्या growth and development साठी. सो आपण त्यामध्ये ऑक्सिन्स आणि सायटोकाइन्सचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते ऍड करत असतो. देन पॉलिफिनॉल कंपाऊंड्स. तो जे पॉलिफेनॉल कंपाऊंड्स आहेत ते उडी स्पीसीज जे असतात त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा वेळी बघायला मिळतं. तो they are oxidized by polyphenol oxidase when during the tissue injury, obtaining the tissue from the mother plants and injury takes place. आपण जेव्हा उडी स्पीसीज मधून एक्सप्लांट घेत असतो तेव्हा काही वेळेस तिथे इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि इंजुरी झाल्यामुळे तिथे पॉलिफेनॉल ऑक्सिडेज जे आहे तिथे ऑक्सिडेशन होतं आणि त्यातून बरेचसे जे एन्झाईम्स आहेत जे झाडाला घातक आहेत असे एन्झाईम्स जे प्रोड्यूस होत असतात आणि ते त्यामुळे झाड मरण्याचे चान्सेस जास्त असतात.
So sometimes these oxidized products, they even kill the explants, that may also happen. त्यामुळं हे एक्सप्लांट जे असतात ते पॉलिफिनॉल ऑक्सिडेज मुळे मरण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि ते रेक्टिफाय कसे करायचे? एडिशन ऑफ अँटीऑक्सिडंट्स लाईक एस्कॉर्बिक ऍसिड, सिट्रिक ऍसिड, पॉलिव्हिनिल पायरोलिडिन. ओके, सो हे जे पॉलिफिनॉल कंपाऊंड जे उडीद स्पीसीज मध्ये इंज्युअर झाल्यामुळे जे तयार होत असतात ते आपण रेक्टिफाय कसे करू शकतो? तर न्यूट्रिएंट मीडिया मध्ये एक्सप्लांट जे आहे त्या एक्सप्लांट मध्ये आपण ते एक्सप्लांट न्यूट्रिएंट मीडियम मध्ये ठेवलेलं असतं. तो त्या न्यूट्रिएंट मीडियम मध्ये आपण सम क्वांटिटी ऑफ एस्कॉर्बिक ऍसिड, सिट्रिक ऍसिड किंवा PVP, पॉलिव्हिनिल पायरोलिडॉन. ओके, सो त्याने आपण ते रेक्टिफाय करू शकतो. देन अनदर मेथड इज maintaining initial culture under dark condition. Okay, so जे ऑक्सिडेशन आहे ते ऑक्सिडेशन प्रोसेस ऑफ पॉलिफिनॉल कंपाऊंड्स टेकिंग प्लेस इन लाइटर पिरियड. ओके, हे जे पॉलिफिनॉल कंपाऊंड्स जे ऑक्सिडेशन आहे ते लाइटर कंडिशन्स मध्ये जास्त मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. सो हे जे इनिशियल कल्चर आहे ते आपण डार्क कंडिशन्स मध्ये ठेवलं तर ते आपण रेक्टिफाय करू शकतो किंवा ओव्हरकम करू शकतो. हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण ओव्हरकम करू शकतो. देन फ्रिक्वेंट ट्रान्सफर ऑफ कल्चर इन टू फ्रेश मीडियम. whenever browning is observed, the explants are transferred into the fresh medium. आपल्याला जर तुम्ही जर आपल्याला तुम्हाला दिसत असेल की तिथे आपल्याला फ्रिक्वेंट जर ब्राउनिंग जर दिसत असेल त्या मीडियम मध्ये तर आपण ते ट्रान्सफर करू शकतो फ्रेश मीडियम मध्ये. सो आपण अशा प्रकारे हे रेक्टिफाय करू शकतो. ते आपण स्टेज 2 बघितले आहे, शूट प्रॉलिफरेशन. तो शूट प्रॉलिफरेशन म्हणजे त्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे किंवा मल्टिप्लिकेशन करायचं असतं. ओके, सो प्रॉलिफरेटिंग मीडिया कोणते आहेत तर हाय लेवल ऑफ सायटोकायनिन्स, दॅट इज 4.5 to 25 मायक्रोमीटर. ओके, सो सच एज सायटोकायनिन्स कोणते आहेत तर BA and KN. ओके, बेन्झिल एडेनाइन किंवा कायनेटिन आहे. सो हे जे शूट प्रोलिफरेटिंग मीडिया आहे तर त्यामध्ये आपण ते यूज करून आपण मल्टिप्लाय करू शकतो. देन स्टेज 3. ओके, स्टेज 3 रूटिंग स्टेज आहे. तो डी नोव जनरेशन ऑफ ऍडव्हेंटिशियस रूट्स इन रूटिंग मीडिया कंटेनिंग ऑक्झिन्स लाईक. हे जे रूटिंग मीडिया आहे तर रूटिंग मीडिया IA वापरू शकतो, इंडोल ऍसिटिक ऍसिड, देन IBA इंडोल ब्युटिरिक ऍसिड, देन NA नॅप्थलिक ऍसिटिक ऍसिड अँड 2,4-D दॅट इज 2,4-डायक्लोरोफिनॉक्सी ऍसिटिक ऍसिड. हे जे रूटिंग हार्मोन्स आहेत किंवा रूटिंग मीडिया आहेत त्या रूटिंग मीडिया आपण यूज करून रूटिंग टेक्स प्लेस त्यामध्ये होऊ शकतं किंवा होतं. ओके, सो ऑप्टिमम इनॉक्युलेशन कंडिशन्स त्यामध्ये फेवरेबल टेम्परेचर किंवा ऑप्टिमम टेम्परेचर किती असायला पाहिजे तर 20 ते 28 डिग्री सेल्सिअस हे ऑप्टिमम टेम्परेचर आहे. ओके, देन लाईट इंटेन्सिटी 1 to 10 किलो लक्स अँड लाईट ड्युरेशन 16 hour light for light period and 8 hours for dark period. ओके, जिथे लाईट कंडिशन्स आहेत, शॉर्ट डे कंडिशन्स आहेत तिथे 16 hours पाहिजे आणि जिथे डार्क कंडिशनला 8 hours अशी लाईट ड्युरेशन आहे. सो हे प्लांट हे इथे मी एक्झाम्पल डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. ओके, इथे शूट टिपने आपल्याला मायक्रो प्रोपगेशन केलेलं दिसत आहे. तो हे शूट टिप असं आहे. देन शूट टिप हे जे आहे ते आपल्याला शूट टिप घेतल्याच्या नंतर ते शूट टिप आहे ते डिसीज फ्री असलं पाहिजे, व्हायरस फ्री, पेस्ट फ्री असायला पाहिजे. ओके, देन ते सरफेस स्टरलाइज करायचं आहे. आफ्टर दॅट सरफेस स्टरलायझेशन दी एक्सप्लांट इज हे सरफेस स्टरलायझेशन झाल्याच्या नंतर हे एक्सप्लांट आहे ते आपल्याला कल्चर मीडियामध्ये ठेवायचं आहे. ओके, त्या कल्चर मीडियामध्ये मायक्रो अँड मायक्रो एलिमेंट्स असतात. ओके, ते न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असतात. त्यानंतरला तिथे तुम्हाला बघायला मिळेल की एक्सप्लांट विल बी ट्रान्सफर इन टू प्रोलिफरेटिंग मीडिया, इट इज बेन्झिल एडेनाइन और कायनेटिन used as a proliferating media. Then routing takes place after the root. Okay,
here rooting is takes place, then rooted plantlets, then rooted plantlets are kept in under control conditions or in sterilized media, then it is transferred into the nursery conditions for hardening. Okay, so after hardening, this is grow in main field. अशा प्रकारे मायक्रो प्रपोगेशन केलं जातं. इथे शुगर केनचं आहे शूट टिप कल्चर. ओके, तुम्ही बघू शकता शुगर केनचं अपायकल बर्ड हे एक्सप्लांट म्हणून घेतलेलं आहे. ओके, त्यानंतर एस्टॅब्लिश ऑफ शूट टिप, देन शूट इनिशिएशन इन मुराशिगे अँड स्पूक कल्चर मीडिया, देन शूट इलॉंगेशन. तुम्हाला दिसत असेल की शूट इलॉंगेशन झालेलं आहे. शूट इलॉंगेशन झाल्याच्या नंतरला इथे इनिशिएशन ऑफ मल्टिपल शूटिंग, इथे मल्टिपल शूटिंग तुम्हाला दिसत आहे. ओके, ह्या एका शूट पासून इथे मल्टिपल शूट टेक्स प्लेस झालेले आहेत. ओके, देन शूट मल्टिप्लिकेशन ते दिसत आहे. देन शूट मल्टिप्लिकेशन नंतर रूटिंग टेक्स प्लेस. रूटिंग नंतरला इथे हार्वेस्टिंग साठी आपल्याला ते नर्सरी स्टेजला ठेवायचं आहे. Then application of micro propagation in horticultural crops. So horticultural crops मध्ये मायक्रो प्रोपगेशन कसं अप्लाय केलेलं आहे, कोणत्या क्रॉप मध्ये अप्लाय केलेलं आहे. ओके, त्याचे कारण काय, तर दहेलिया क्रॉप जे आहे. ओके, तर दहेलिया क्रॉप मध्ये व्हायरस इरेडिकेशन साठी आपल्याला हे मायक्रो प्रोपगेशन इम्पॉर्टंट आहे. ते हे जे व्हायरस इरेडिकेशन इन दहेलिया, सायंटिस्ट मोरेल अँड मार्टिन इन 1972. ओके, 1972 मध्ये मोरेल अँड मार्टिनने हे व्हायरस इरेडिकेशन जे आहे दहेलियामध्ये हे सक्सेसफुली अप्लाय केलेलं आहे. देन सिम्बिडियम ऑर्किड, तुम्ही ऑर्किड पाहिलं असेल तर जे सिम्बिडियम ऑर्किड आहेत तर ते ऑर्किड हे जनरली मायक्रो प्रोपगेशननेच प्रोपोगेट केले जातात किंवा डेव्हलप केलेले आहेत, किंवा त्याच्यामध्ये सीड प्रोपोगेशन हे इम्पॉसिबल आहे. ओके, सो मायक्रो प्रोपोगेशन मध्ये सिम्बिडियम ऑर्किड जे आहे ते सिम्बिडियम ऑर्किड मॉरेलने 1965 मध्ये अप्लाय केलं आहे. देन व्हायरस इलिमिनेशन इन स्ट्रॉबेरीज अँड स्वीट पोटॅटो, देन रॅपिड मल्टिप्लिकेशन ऑफ न्यू व्हरायटीज ऑफ जिंजर अँड पाइनएपल. ओके, रॅपिड मल्टिप्लिकेशन साठी सुद्धा मायक्रो प्रोपोगेशन हे फार इम्पॉर्टंट आहे. Then to produce disease-free and genetically uniform planting material of superior papaya selection and banana selection. Then production of parental line of F1 hybrid seed production in cauliflower and asparagus. Okay. Then maintenance of male sterile line in onion. Onion मध्ये सुद्धा male sterile line maintain करण्यासाठी हे मायक्रो प्रोपोगेशनचा रोल फार मोठा आहे. After that, in vitro germplasm storage. Then shoot tip culture in narcissus and lupinus. Okay, these are the ornamental plants. त्यामध्ये सुद्धा shoot tip culture हे यूज करून मायक्रो प्रोपोगेशन केलेलं आहे तिथे. So advantages of micro propagation. So first one is from one to many propagates rapidly. Okay. प्रतीक म्हणे काय चाललंय तुझं? तुला जर ऐकायचं नसेल तर तू अटेंड नाही केलं तरी चालेल. सॉरी सर. हा, पुन्हा असं नको करूस. So with the help of micro propagation we can produce the propagules rapidly. Then multiplication in controlled lab condition. Okay, with the help of control conditions we can produce the number of plants in lab condition. Then continuous propagation year round. Okay, वर्षभर आपण ते propagation हे करू शकतो. ओके, तिथे कोणत्याही सीझनला आपण असं बोलू शकत नाही की आता रबी सीझन आहे किंवा स्प्रिंग सीझन आहे, खरीप सीझन आहे, सो आपण मायक्रो प्रोपोगेशन आता करू शकत नाही, असं नाहीये. ओके, हे जे मायक्रो प्रोपोगेशन आहे ते राऊंड द इयर आपण करू शकतो लॅब कंडिशनला असल्यामुळे. देन पोटेन्शियल फॉर डिसीज फ्री प्रोपोगेल्स. ओके, डिसीज फ्री अँड पेस्ट फ्री प्रोपोगेल्स आपण ह्या मायक्रो प्रोपोगेशन टेक्निक्सने आपण डेव्हलप करू शकतो. Then inexpensive per plant once established. Okay,
इस्टॅब्लिश केल्याच्या नंतरला हे फार एक्सपेन्सिव्ह आहे. देन प्रिसाइज क्रॉप प्रोडक्शन शेड्युलिंग, देन रिड्यूस स्टॉक प्लांट स्पेस, long term germplasm storage and production of difficult to propagate species. So these are the advantages of micro propagation. Then new varieties of species can be propagated. Then in a dioecious plant, the seed progeny yield is 50% male and 50% female. This method is helpful in obtaining the desired sex of plants. Okay. So बऱ्याचशा क्रॉप मध्ये सेक्स प्रॉब्लेम हा असतो, त्यामुळे आपण तिथे डिझायर सेक्स फॉर्म करण्यासाठी आपण मायक्रो प्रोपगेशनचा यूज करू शकतो. सो पपया हे डायोशियस क्रॉप आहे. सो डायोशियस म्हणजे दोन जे मेल अँड फिमेल प्लांट आहेत ते वेगवेगळ्या प्लांट वरती असतात. सो आपण मायक्रो प्रोपगेशनने ते एका प्लांट वरती सुद्धा आणू शकतो. ओके. सो हा मायक्रो प्रोपगेशनचा फायदा आहे. Then disadvantages. The plants produced are not autotrophic. Okay. Then it cannot be implemented in all crops. हे जे मायक्रो प्रोपगेशन आहे ते सर्व प्लांट्स मध्ये होईल असं नाही. ओके. ज्या उडी स्पीसीज आहेत किंवा फॉरेस्ट ट्रीज आहेत त्यामध्ये आपण मायक्रो प्रोपगेशन करू शकत नाही. देन हे डिसएडवांटेजेस आहेत. ओके. So problems and limitations of micro propagation. So प्रॉब्लेम्स काय आहेत तर हे जे मायक्रो प्रोपगेशन आहे ते फार एक्सपेन्सिव्ह आहे अँड सोफिस्टिकेटेड फॅसिलिटीज विथ ट्रेन मॅन पॉवर. त्यासाठी स्टरलाइज कंडिशन किंवा कंट्रोल कंडिशन्स ची आवश्यकता आहे. सो हे फार एक्सपेन्सिव्ह आहे आणि तिथे स्किल मॅन पॉवर पाहिजे, ट्रेन मॅन पॉवर पाहिजे. देन चान्सेस ऑफ कंटॅमिनेशन बाय पॅथोजन्स. ओके. इथे पॅथोजन्सचं कंटॅमिनेशन होण्याचे चान्सेस फार आहेत. Then genetic variability due to aberrant cell division during callus formation. Aberrant cell मुळे genetic variability सुद्धा इथे होऊ शकते. Then vitrification आहे. And how to overcome these problems? Increasing agar concentration, use of desiccant copper sulfate, bottom cooling of culture flask, reducing cytokinins level, and manipulating salt concentration. Okay. So अगर कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज केलं तर ते आपण हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ओव्हरकम करू शकतो. देन यूज ऑफ डेसिकंट, देन डेसिकंट कॉपर सल्फेट. ओके. देन बॉटम कुलिंग ऑफ कल्चरल फ्लास्क. हे जे कल्चर फ्लास्क आहेत ते आपण खालच्या बाजूने कुलिंग करून हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण ओव्हरकम करू शकतो. आणि मॅनिप्युलेटिंग सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन. प्रतीक माने तू नंतर मला मेसेज कर बरं का. ओके सर. हा तर हे MS मीडिया कंपोजिशन आहे. ओके. त्यामध्ये मॅक्रो एलिमेंट्स आहेत, मायक्रो एलिमेंट्स आहेत, विटॅमिन्स आहे, आयर्न आहे अँड अदर मीडियम्स आहेत. सो हे जे मायक्रो एलिमेंट्स आहेत कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट आणि त्याच्या साईडला कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. ओके. सो हे कॉन्सन्ट्रेशन यूज करून आपण न्यूट्रिएंट मीडियम प्रिपेअर करू शकतो. So these are the few examples of micro propagation. Okay, in that tissue culture in banana. Okay, so इथे बनानाचं टिश्यू कल्चर कसं केलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. मायक्रो प्रोपगेशन बनाना मध्ये मायक्रो प्रोपगेशन किंवा टिश्यू कल्चर कसं केलं जातं, टिश्यू कल्चर यूज करून बनाना मध्ये मायक्रो प्रोपगेशन कसं केलं जातं हे तुम्ही इथे या स्लाइड मध्ये बघू शकता. ते डेट पाम आहे. ओके. त्यानंतर पोमग्रेनेट आहे, टिश्यू कल्चर इन पोमग्रेनेट. देन पपयामध्ये टिश्यू कल्चर कसं केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही.
देन स्ट्रॉबेरी आहे, स्ट्रॉबेरी मध्ये सुद्धा केलेलं आहे. त्यानंतर गोवामध्ये आहे. Okay, so this is all about the micro propagation in horticultural crops. Okay, so ह्या टॉपिक मध्ये डेफिनेशन आहे, देन डिफरंट मेथड्स ऑफ मायक्रो प्रोपगेशन आहे, देन डिफरंट स्टेजेस आहेत. ठीक आहे, तो हे फार इम्पॉर्टंट आहे. मायक्रो प्रोपगेशन हा खूप मोठा टॉपिक आहे आणि हा एक कोर्स तुम्हाला पुढच्या थर्ड सेमला किंवा फोर्थ सेमला आय थिंक असेलच, त्यामध्ये तुम्हाला डिटेल शिकायला मिळेल. तो आपण जस्ट ओव्हरलुक केलेला आहे. कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारा. हॅलो सर, मिड टर्मला किती सिलेबस? एका एकाने विचारा. हॅलो सर, हा हा, बनाना मध्ये मल्टिप्लिकेशन म्हणजे कोणत्या पार्टनं करतात झाडीच्या? बनानाचं जे मल्टिप्लिकेशन आहे ना ते सकरने केलं जातं. ओके, सो सकर मधून एक्सप्लांट जे आहे ते आपण घ्यायचं आहे. मग सर ते रॅपिड मल्टिप्लिकेशन म्हणले, मग ते एका झाडापासून म्हणजे लहान सकरचं कसं मिळणार आपल्याला? त्याचं तुम्हाला इथे एक मिनिट हा. सो हे जे इथे तुम्हाला फर्स्ट स्टेज दिसत आहे ना, इथून एक कट घ्यायचा आहे. ते कट मधून जे लेयर्स असतात त्या लेयर्स आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि ते काढून टाकल्याच्या नंतर आपल्याला स्टरलाइज करायचे आहेत किंवा पाण्याने धुवून ते आपल्याला न्यूट्रिएंट मीडियम जे आहे त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर आपोआप न्यूट्रिएंट मीडियम मध्ये ठेवल्याच्या नंतरला त्याला शूट प्लेस टेक्स होणार, त्यानंतरला रूटिंग सुद्धा फॉर्म होणार आहे. ओके सर, मग मायक्रो प्रोपोगेशन हे व्हेजिटेटिव्ह म्हणजे पद्धतीनं मेथड न होते ना? होय होय होय. हा, मग तुम्ही एक त्याचं टाईप होतं की एम्ब्रिओ कल्चर म्हणून. ओके, एम्ब्रिओ हे म्हणजे सेक्शुअल पद्धतीने बनते ना, म्हणजे ओव्हिड आणि अँथर पासून. मग ते ह्याच्यामध्ये कसं येणार? आपलं सीड मध्ये जे आहे ना एम्ब्रिओ, ओके, ओव्हरी मध्ये हो. जे त्यामधून तर आपल्याला रिमूव्ह करायचं आहे आणि ते आपल्याला सुटेबल न्यूट्रिएंट मीडियम मध्ये ते प्लेस करून आपल्याला ते प्रोड्यूस करायचं आहे किंवा फॉर्म करायचं आहे. मग सर म्हणजे एम्ब्रिओ मध्ये सेक्शुअल पद्धतीनेच झालं ना, कारण ते ओव्हिड आणि अँथर पासून बनलेलं असते एम्ब्रिओ. हा, पण ते आपल्याला सेपरेट करायचं आहे ना सीड पासून. सीडच्या आतमधलं असतं तेच ना सर? हा हा, सीडच्या आतमध्ये जे आहे एम्ब्रिओ ते. तर ते एम्ब्रिओ कशात वापरतात मग ते कोणत्या प्लांट मध्ये? एम्ब्रिओ कल्चर जे आहे, ओके, ते फ्रूट क्रॉप्स मध्ये सुद्धा यूज केलं जातं. आणि सर सस्पेन्शन कल्चर अनेकदा जरा एक्सप्लेन करा की. ओके, सस्पेन्शन किंवा आपण त्याला सेल कल्चर सुद्धा म्हणतो. सो त्यामध्ये आपण सिंगल सेल किंवा स्मॉल ऍग्रिगेट्स ऑफ सेल मल्टिप्लाय व्हाईल सस्पेंडेड इन एजिटेटेड लिक्विड मीडियम. त्यामध्ये आपल्याला प्लांट मधून जे आपण सेल घेणार आहोत त्या सेल पासून ते मल्टिप्लाय करायचं आहे. ओके सर. सर मिड टर्मला किती सिलेबस असणार आहे? मिड टर्मला आतापर्यंत सगळा
आतापर्यंत जेवढं झालं आहे त्यामध्ये स्कोप अँड इम्पॉर्टन्स आहे, क्लासिफिकेशन आहे, सॉइल अँड क्लायमॅटिक रिक्वायरमेंट्स, त्यानंतरला मेथड ऑफ प्रपोगेशन, त्यामध्ये सेक्शुअल अँड असेक्शुअल मध्ये आता आतापर्यंत जे झालेलं आहे मायक्रो प्रपोगेशन, एवढा सिलेबस तुम्हाला असेल. सर मिड साठी काय इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा की थोडे. आता तुमच्या प्रॅक्टिस टेस्ट झालेल्या आहेत 2 ऑलरेडी, सो त्यातूनच बरंचसं विचारलं जाईल. आणि आता जे आहे मायक्रो प्रपोगेशन, त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की मायक्रो प्रपोगेशनची डेफिनेशन आहे, देन मेथड्स आहेत, त्यामध्ये मेथड्स आहेत, त्यामध्ये डेफिनेशन्स तुम्ही पाठ करायचे आहेत, देन स्टेज आहेत. स्टेज मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या स्टेज मध्ये काय केलं जातं, किंवा कोणत्या स्टेजला काय म्हटलं जातं, किंवा सिनोनिम्स काय आहे ते विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, किंवा कोणते प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत ते यूज केले जातात मीडियम मध्ये, न्यूट्रिएंट मीडियम मध्ये. ओके, ओके सर. क्वेश्चन पेपर पेपर इझी असेल, फक्त तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. एक दोनदा वाचलं की तुम्हाला कळेल. आता तुमचे प्रॅक्टिस टेस्ट झाल्याच्यामुळे तुम्हाला असं काही त्या व्यतिरिक्त काही विचारलं जाणार नाही, किंवा क्वेश्चन्स तर तसेच असतील, पॅटर्न तसंच असेल. सर मॉडेल क्वेश्चन पेपर असलं तर ग्रुपवर सेंड करणार. मॉडेल क्वेश्चन पेपर कशाला पाहिजे तुला? तुमचे प्रॅक्टिस टेस्ट तू दिली आहे का? प्रॅक्टिस टेस्ट हा सर दिलोय. हा, मग काय तसंच असेल की, अजून काय वेगळं? एमसीक्यूज असतील, 20 MCQ असतील. ओके, आणि तुम्हाला 15 मिनिट वेळ असेल, 15 ते 20 मिनिट वेळ. ओके, त्या वेळेच्या आतमध्ये तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर जर सबमिट केलं तर पेपर सबमिट होणार नाही तुमचा. सर हा, 15 मिनिट वेळ असतात, 15 ते 20 मिनिट, म्हणजे 15 मिनिट असल्यावर आम्ही लवकर, 20 मिनिट म्हणल्यावर काही विद्यार्थ्यांना जास्त टाइम मिळणार. आम्ही जर नाही असं होणार नाहीये, कारण मागच्या वेळी प्रॅक्टिस टेस्ट होती, त्यामुळे तुम्हाला थोडं ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला काही जणांना माहित नसेल, किंवा काहींना लिंक थोडी लेट, नेटवर्क इश्यूमुळे लिंक लेट गेली असेल, त्यामुळे मी थोडं 5-10 मिनिटं मी इकडे तिकडे केलं. पण आता तसं होणार नाही. ओके, जर मी लिंक तुम्हाला वेळेत सेंड करेक्ट टाइम केली, होणार ना सर? बरोबर. हा, जर मी लिंक तुम्हाला वेळेत सेंड केली तर ती वेळेतच बंद होणार. ओके, समजा आपला पेपर 11 वाजता असेल, 11 वाजता असेल तर लिंक मी 11:15लाच बंद करेन. सो तुम्हाला जे 11:15 किंवा काहींना जर नेटवर्क इश्यू असेल तर ती 5 मिनिटं तुम्हाला वेळ दिला जाईल त्यासाठी. ओके, सो तुम्हाला वेळेत पेपर सबमिट करायचा आहे. पेपर इझी असेल, त्यामध्ये तुम्हाला बोटॅनिकल नेम बघा, जे क्लासिफिकेशन तुम्हाला मी शिकवलं आहे त्यामध्ये तुम्हाला बोटॅनिकल नेम, जे मेजर बोटॅनिकल नेम म्हणजे जे क्रॉप्स आहेत त्यांचे बोटॅनिकल नेम तुम्ही असाइनमेंट्स लिहिली आहे, तो बोटॅनिकल नेम तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. देन फॅमिली, प्लांट पार्ट यूज तुम्हाला जे सांगितलं आहे ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं. क्लासिफिकेशन मध्ये काहीही विचारलं जाऊ शकतं. सो क्लासिफिकेशन तुम्ही काळजीपूर्वक वाचायचं आहे. ओके, आणि डेफिनेशन, त्यामध्ये प्रपोगेशन मध्ये बऱ्याचशा डेफिनेशन आहेत. ग्राफ्टिंग, बडिंग, मायक्रो प्रपोगेशन आहे. तो डेफिनेशन सुद्धा तुम्ही प्रिपेअर करायचे चांगल्या प्रकारे. आपला पेपर 25 तारखेला आहे ना? कधी आहे पेपर आपला? अरे नाही माहित का तुम्हाला पेपर? हॅलो, 25 तारखेला 25 ला आहे सर. हा तेच विचारतो आहे तुम्हाला. 25 टायमिंग काय आहे? वेळ काय, टायमिंग किती आहे? 10 वाजता 10 वाजता. सकाळी 10 ते 10:15 असेल. मग 10 ते 10:15 आपल्या पेपरचं टायमिंग असेल. ओके, आणि तुमची मिड टर्म एक्झाम सुरू झाली की तुम्ही नेटवर्क इश्यू तुम्हाला जर असेल कुठे, तर तुम्ही जिथे नेटवर्क स्ट्रॉंग असेल तिथे जाऊन बसा. ओके, नाहीतर तुमचे जे रिस्पॉन्स तुम्ही सबमिट करणार आहात तर वेळ झाला तर ते रिस्पॉन्स सबमिट होणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. सो जिथे नेटवर्क स्ट्रॉंग असेल, हॉर्टिकल्चरच्या पेपर सुद्धा सांगतोय, किंवा बाकीचे जे पेपर आहेत, बाकीचे कोर्स आहेत त्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगतोय मी की
तुमचे जे जोपर्यंत पेपर आहे तोपर्यंत तुम्ही जिथे नेटवर्क स्ट्रॉंग असेल अशा ठिकाणी जाऊन बसायचं आहे पेपरच्या वेळेत. आणि थोडं लवकरच जाऊन बसा, जेणेकरून तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्हाला तेव्हा त्याआधी तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. आणि अभ्यास करा. MCQs असतील फक्त, बाकी काही नाहीये. तो क्लासिफिकेशन आहे त्यावरती जास्त भर द्या, त्यावर तुम्हाला जास्त बरंचसं काही विचारलं जाऊ शकतं. देन मेथड्स ऑफ प्रोपगेशन आहे, सॉइल क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत, त्यामध्ये एवढं काही विचारण्यासारखं नाहीये, ते थेरॉटिकल पार्ट आहे तो. स्कोप अँड इम्पॉर्टन्स मध्ये सुद्धा काही एवढं विचारण्यासारखं नाहीये, तो सुद्धा थेरॉटिकल पार्ट आहे. पण रीडिंग महत्वाचं आहे, रीडिंग करा. त्यामध्ये थेरॉटिकल पार्ट असलं तरी त्यावरती क्वेश्चन्स असतील एवढं नक्की. ते सगळं आतापर्यंत जे एवढं आहे तुम्हाला मी ऑलरेडी PDF आणि PPT सुद्धा काही दिले असतील, नसतील तर मी तुम्हाला सेंड करेन. पण तुम्ही सगळं रीडिंग करायचं आहे. ठीक आहे. तो तुमची अटेंडन्स. आणि प्रतीक माने, तू जे हे काही केलं आहे ते मला तू मेसेज किंवा कॉल करायचा आहे. ठीक आहे. हा सर. हा. ठीक आहे. आपण स्क्रीन मी शेअरिंग स्टॉप करत आहे. तुमची अटेंडन्स घेतो. ओके.